अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। माझे सगळे स्वामी भक्त स्वामी महाराजांची स्वामी सेवा ही रोज करत असतात, नित्य नियमाने करत असतात। स्वामी चरितामृत याचेही नित्य नियमाने पठण करत असतात, स्वामी महाराजांचं नामस्मरण करत असतात। पण तुमच्या घरात जर लहान मुले असतील किंवा मोठे मुलं असतील, कोणतेही तुमचे मुलं कॉलेजला असतील, शाळेत असतील किंवा अगदी लहान असतील, तुमचे मुलं तुमचं ऐकत नसेल किंवा तुमच्याकडनं काही गोष्टी तुमचं ऐकत नसतील, तर तुम्ही हा सगळ्यात महाराजांचा प्रभावी उपाय नक्कीच करून बघा। खूप प्रभावी उपाय आहे, नक्कीच तुम्ही करून बघा। नामखोड उपाय अत्यंत प्रभावी। एक लहान कागद घ्या आणि त्यावर आपल्या मुलाचं नाव लिहा। म्हणजे तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपल्या मुलाचं नाव लिहायचं आहे आणि त्या खाली 11 वेळा तुम्हाला महाराजांचं ओम श्री स्वामी समर्थाय नमः ह्या मंत्राचा जप लिहून आणि 11 वेळेस लिहायचा आहे। हे केल्याने तुमचा मुलगा खरं सांगते मी, खरंच ऐकायला लागेल आणि तुमचं पूर्ण ऐकणार आहे। तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल, तुमचा मुलगा तुमचं ऐकेल। ह्या गोष्टी उपाय केल्याने किंवा ह्या केल्याने महाराज आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असतात। तसंच गुरुवारचा हा संकल्प उपाय आहे। प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या नावाने थोडं काहीतरी चांगलं काम करा। उदाहरणार्थ, पक्ष्यांना दाणे द्या, गायींसाठी गवत, गरिबांना अन्न करताना मनात म्हणा, स्वामी माझ्या मुलात प्रेम आणि समज आणि शांतता येऊ द्या। तुम्ही असं केल्याने तुमच्या मुलामध्ये खूप फरक पडेल। हे छोटे उपाय आपण आपल्या घरामध्ये आवर्जून करायला पाहिजे। हे केल्याने आपल्याला महाराजांची सेवाही होत असते आणि आपल्याला महाराज नक्कीच देत असतात। ही शाश्वती मी तुम्हाला देते। नंतर दिव्याचा उपाय तुम्ही करू शकतात। स्वामींच्या फोटो पुढे रोज संध्याकाळी एक दिवा लावा, तेलात एक लवंग आणि एक कापूर टाका। ते पेटवताना म्हणा, स्वामी समर्थ महाराज माझ्या घरात ज्ञानाचा, प्रेमाचा आणि आदरांचा प्रकाश पसरवा। महाराज नक्कीच देतात आणि महाराजांची कोणतीही सेवा आणि कोणताही उपाय हा अजिबात व्यर्थ जात नाही, तो नक्कीच मार्गी लागतो आणि आपल्या घराची नक्कीच प्रगती होत असते। महाराज नेहमी म्हणायचे, जो माझ्या नामाचं नामस्मरण करतो तो मी त्याला आयुष्यभर जपत असतो। आपण आपल्या आयुष्यामध्ये थोडं ज्ञान द्या किंवा मग थोडंसं आपण म्हणतात ना की दान धर्म करायला पाहिजे। दिवा आपल्याला महाराजांच्या समोर दिवा लावायला पाहिजे सकाळ संध्याकाळ। असं केल्याने तुमच्या घरात नेहमी प्रसन्नता येईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना नक्कीच शांतता लागेल। महाराजांजवळ आपण संकल्प केला आणि आपण जर ह्या गोष्टी मागितल्या तर महाराज नक्कीच देत असतात। म्हणून तुम्ही नक्कीच हा उपाय जर केला तर तुमच्या नक्कीच सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि महाराजांचा चमत्कार होईल। आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।